हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल। तर आज मी इथे रव्यापासूनचे मेदू वड्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर खूप छान अशी रेसिपी आहे आणि खूप कमी वेळात तयार होणारी आहे। तर आपण जास्त वेळ न लावता आपल्या रेसिपीला स्टार्ट करूयात। तर इथे मी साधारण 2 टोमॅटो, 2 बटाटे घेतलेले आहेत आणि थोड्याशा मिरच्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तर आपल्याला बटाटे काय करायचे आहेत, उकडून घ्यायचे आहेत। तर पहिल्यांदा बटाट्याचे आपण साल काढून घेऊयात आणि त्याला पाण्यामध्ये ठेवूयात, जेणेकरून त्याचा कलर चेंज व्हायला नको। तर इथे आपले बटाट्याचे जे आहे साल काढून होत आलेली आहे। तर बटाटे मी अशाच पद्धतीने उकडते, म्हणजे आपण सालीसकट ही उकडू शकतो, पण असं उकडल्यानंतर ते थोडंसं फास्ट बॉईल होतात। तर इथे आपले जे आहेत बटाटे क्लीन करून झालेले आहेत। तर आज आपण इथे जे बनवणार आहोत, तर इथे आपण आज मेदू वड्याची जी रेसिपी आहे, म्हणजे आपण नॉर्मली त्याला उडीद वडे म्हणतो, कारण ते उडदाच्या डाळीपासून बनवलेले असतात। तर इथे आपण ते आज रव्यापासून बनवणार आहोत, एकदम क्रिस्पी असे आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। तर इथे आपले बटाटे जे आहेत आपण बॉईल करायला ठेवलेले आहेत। तर त्याचबरोबर आता आपण मिरची, टोमॅटो कट करून घेणार आहोत। तर मिरची इथे मी हिरव्या म्हणजे ह्या थोड्या लालसर झालेल्या आहेत मिरच्या, जेणेकरून त्याला छान असा कलर पण येईल, त्याच्यामुळे मी अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। टोमॅटो बारीक कट करून घ्या। त्याचबरोबर तसं तर हे ऑप्शनल आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी यूज केल्यानंतर छान आणि अशी मस्त अशी त्याची टेस्ट येते, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये टोमॅटो आणि मिरचीचा यूज केलेला आहे। आणि त्याचबरोबर 2 बटाटे हे आहेत, जे आपले बटाटे उकडत आहेत। आणि इथे कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी। आणि आपल्याला हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे। टोमॅटो आणि मिरची आपल्याला प्रॉपर फोडणी देऊन त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे मी चवीनुसार कोथिंबीर घेतलेली आहे। आपल्या इथे सगळं मसाला बनवून रेडी झालेला आहे। तर इथे कढईमध्ये 2 पळी मी तेल घेतलेलं आहे। तर आपण आता ह्याच्यामध्ये फोडणीसाठी जिरे, कढीपत्ता यूज करणार आहोत, मिरची आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटो मिक्स करून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे ह्याला, जेणेकरून हे वड्यांमध्ये कच्चं राहणार नाही किंवा कच्चं लागणार नाही, आपल्याला प्रॉपर असं शिजलं जाईल आणि वड्याला छान असं खमंग टेस्ट पण येईल। तर आपल्याला टोमॅटो छान अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे। तर तोपर्यंत आपण इथे रवा घेऊयात। इथे मी 1 वाटी रवा घेणार आहे। तर रवा जो आहे मी जाडसर घेतलेला आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचा यूज करू शकता। माझ्याकडे जाडसर रवा असल्यामुळे मी तोच घेतलेला आहे। तर इथे 1 वाटी रवा घ्यायचा आहे आपल्याला। त्याच वाटीच्या साहाय्याने अर्धी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ यासाठी की जेणेकरून आपण जे वडे बनवणार आहोत त्याला छान असं म्हणजे ते खरपूस असा कलर येईल जेव्हा आपण ते वडे बनवू, आणि पीठ आपल्याला म्हणजे वडे बनवायला प्रॉब्लेम येणार नाही, प्रॉपर असे ते वळले जातील। त्याच्यामुळे मी इथं अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी मिक्स करणार आहोत, कारण आपल्याला पीठ जास्त पातळ करायचं नाही आहे। आपल्याला जसं आपण कणिक मळतो तशा पद्धतीमध्ये आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर आपल्याला थोडा वेळ हे पीठ भिजायला ठेवायचे, कारण याच्यामध्ये आपण रवा घेतलेला आहे, बघू शकता। तर आता ह्या मी मोठ्या भांड्यात तो रवा आणि गव्हाचं पीठ आहे ते काढून घेणार आहे, जेणेकरून मला पीठ प्रॉपर मळता येईल, कारण आपल्याला या पिठामध्ये आता सगळे मसाले मिक्स करायचे आहेत। तर जे आपलं मसाला फ्राय करून झालेला आहे तो आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा। तर तुम्हाला एकदम घरच्या साहित्यामध्ये छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारे सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील। तर बघू शकता आपलं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे। आता याच्यामध्ये जे मिठाचं प्रमाण आहे, मी मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ घालून घेतलेलं आहे। तर त्याच्यामुळे तुम्ही जर मसाल्यात जास्त मीठ टाकलं असेल तर इथे तुम्हाला जास्त मीठ टाकायची आवश्यकता नाही आहे। तर आपले बटाटेही उकडून झालेले आहेत आणि मी त्याला छान असं स्मॅश करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे बटाटे या पिठामध्ये मिक्स करायचे आहे। आणि ऑलरेडी आपण पीठ जे आहे घट्ट मळलं होतं, त्याच्यामुळे आता बटाट्यामुळे काय होईल, थोडंसं अजून ते पातळ होईल। त्यामुळे आपल्याला इथे मी फक्त आणि फक्त अर्ध्या ग्लासाचा पाण्याचाच यूज केलेला आहे। बघू शकता बटाटे मिक्स केल्यानंतर आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। आणि जर कुठलं बटाटे कच्चं वाटत असेल तर तुम्ही ते
साईडला काढून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला वडे बनवताना काही प्रॉब्लेम येणार नाही. तर बघू शकता इथे आपलं पीठ जे आहे छान प्रकारे मळलं जात आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर या पिठापासून तुम्ही खूप छान छान अशा रेसिपी बनवू शकता, वड्या बनवू शकता एकदम क्रिस्पी अशा उकडून. आणि तशाच पद्धतीने आज आपण वडे पण बनवणार आहोत. तर आता इथे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हाताला चिटकणार नाही. कारण रवा कसं राहतो की रवा चिटकला जातो, पण आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स केल्यामुळे रवा अजिबात आपल्या हाताला चिटकत नाही आहे. त्याचं जे बाइंडिंग आहे ते खूप छान प्रकारे येत आहे. तर अशा पद्धतीने आपण आता सगळे वडे बनवून घेऊयात. त्याचबरोबर आता आपल्याला हे वडे जे आहेत सगळे एकदम बनवून घ्यायचे आहेत. तर ह्याला डायरेक्ट आपण फ्राय करणार नाही आहोत, याला आपण पहिलं बॉईल करून घेणार आहोत. बॉईल नाही, उकडून घेणार आहोत. तर आपण कढईमध्ये ह्याला उकडून घेणार आहोत, जेणेकरून वडे खूप छान असे क्रिस्पी बनतील. तर आपले वडे इथे रेडी झालेले आहेत बनवून, बघू शकता. तर इथे मी कढईमध्ये ऑलरेडी पाणी आणि चाळणी ठेवलेली आहे. चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता त्याच्यावरती आपल्याला हे वडे ठेवून द्यायचे आहेत. आणि हे वडे बनायला एक 15 ते 20 मिनटं टाईम लागतो, कारण आपल्याला वड्याच्या दोन्ही बाजू प्रॉपर अशा उकडून घ्यायच्या आहेत. तर आता इथे सगळे वडे आपण ठेवलेले आहेत आणि वड्यांना वरतून आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा तुम्ही 10 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर तुम्हाला ते झाकण ओपन करायचं आहे आणि वड्याची बाजू पलटी करायची आहे, कारण त्याची एक बाजू छान अशी उकडलेली असेल तर आपल्याला दुसरी बाजूही त्याची उकडून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथे आपलं पूर्ण तेल लावून झालेलं आहे आणि आता झाकण ठेवून आपण ह्याला 10 मिनिटासाठी ठेवणार आहोत. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता. तर आता इथे आपण वड्याची एक बाजू जी आहे प्रॉपर अशी उकडून झालेली आहे. आता आपण त्याच्या पूर्ण बाजू ज्या आहेत पलटी करून घ्यायची आहे आणि दुसरी बाजू आपल्याला उकडायला ठेवायची आहे, जेणेकरून आपले वडे अजिबात कच्चे राहणार नाहीत. बघू शकता आपले वडे जे आहेत आता इथे छान असे उकडलेले आहेत. तर आपण याला आता काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. तर खूप सिंपल आहे ही रेसिपी आणि खूप कमी वेळात होते, पटकन होते, जास्त वेळ लागत नाही आणि एकदम कमी आणि घरच्या साहित्यामध्ये होते. तर तुम्ही याला अशाच पद्धतीने खाऊ शकता, कारण हे खूप छान लागतात, खूप टेस्टी पण लागतात. किंवा याला आपण आता फ्राय करू शकतो. तर मी याला फ्राय करून घेणार आहे. तर याची एक बाजू मी परत पलटलेली आहे, कारण आपल्याला ते थंड झाल्यानंतर त्याचं जे पूर्ण पाणी आहे ते सुकल्यानंतर आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर इथे आपलं तेल जे आहे खूप छान असं कडक झालेलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे वडे आहे खूप चांगल्या प्रकारे फ्राय होतील. तेल गरम झाल्यानंतर वडे तेलात सोडायचे आणि नंतर आपल्याला त्याला गॅसला जे आहे स्लो करायचं आहे आणि स्लो गॅसवरती सगळे वडे आपल्याला प्रॉपर तळून घ्यायचे आहेत. तुम्ही जितकं गॅस स्लो करून वडे तळून घ्याल तितके ते छान आणि असे एकदम क्रिस्पी होतील. तर बघू शकता आता आपल्या वड्याचा जो कलर आहे तो चेंज व्हायला लागलेला आहे, असं एकदम लाईट ब्राऊन आलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर बघू शकता आता आपले इथे वडे छान असे एकदम डार्क ब्राऊन कलरचे झालेले आहेत. तर आपण त्याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि राहिलेले बाकीचे सगळे वडे आपण इथे रेडी करून घेऊया. आता या वड्यांसोबत तुम्ही नॉर्मली आपण जे चटणी बनवतो किंवा सांबार बनवतो तशा टाईपचं आपण बनवून या वड्यांसोबत खाऊ शकतो, किंवा तुम्ही असंच हे वडेही खाऊ शकता, कारण याच्यामध्ये ऑलरेडी आपण सगळे मसाले घातलेले आहेत, त्यामुळे ते खायला खूप छान लागणार आहेत. तर आता हे वडे आपण तळून घेऊयात. तर अशा प्रकारे इथे आपले जे आहेत एकदम क्रिस्पी असे रव्याचे वडे जे आहेत, रवा आणि बटाट्याचे वडे आपले बनवून रेडी झालेले आहेत. आणि बटाटा घातल्यामुळे ते खूप छान आणि क्रिस्पी आणि खायलाही खूप खमंग लागतात. तर अशा पद्धतीने आपले सगळे वडे रेडी झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज. तर इथे मी एक वडा तुम्हाला कट करून दाखवते, बघू शकता खूप छान असे आपले वडे फ्राय झालेले आहेत, एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत.
अजिबात कच्चे राहिलेले नाही आहेत. थँक्यू गाईज.